माझ्या लक्षात आलाय तुझा प्रॉब्लेम. तुला तुला खूप बोलायचं असतं, पण तुला जेव्हा बोलायचं असतं ना तेव्हा तुझ्या आजूबाजूला कुणीच नसतं, म्हणून तू स्वतः बरोबर बोलतोस. राईट? मॅम टिश्यू. थँक्यू. बरं, त्या दिवशी तुला मावशीचं घर सापडलं का ग? सापडलं ना. काय नाव म्हणालीस त्यांचं? ते आपलं मॅडम सरबत आणलंय. नो थँक्स. मॅम इथे ठेवतो मी सरबत, आणि तुमच्याकरता टिश्यू पण ठेवले जर काय लागला तर. थँक्यू. काय विचित्र माणूस आहे ना. जाऊ दे. चल, मी तुला माझ्या मैत्रिणीबरोबर ओळख करून देते. चल. एक्सक्यूज मी लेडीज अँड जेंटलमॅन, आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आता आलाय. प्लीज सगळ्यांनी इथे टेबल पाशी या. आर्या आता केक कापते. तुम्ही सगळेजण आज इथे आलात, आर्याला आशीर्वाद दिले त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे आर्या आणि तिचा मित्र रोहित यांचं लवकरच म्हणजे येत्या 2 महिन्यामध्ये लग्न होणार आहे. अर्जुनबद्दल जाणून घ्यायचं असेल तर बाहेरून भेट. याबद्दल कोणाला काही बोललेस तर परिणाम वाईट होतील. आवाज करायचा नाही. इथे समोर गाडी उभी आहे, गपचूप चालायचं आणि गाडीत बसायचं. काय प्रकार आहे हा सगळा? आणि तुम्ही मला असं कुठे नेताय? कळेलच. अहो पण घाबरू नकोस, आम्ही काही तुला मारणार नाही. अरे, ही प्रांजली रे. प्रांजली तुझी मैत्रीण, तिचं काय झालं? अरे, ती मला काही न सांगता निघून गेली. माझ्यामुळे अर्जुनचा जीव जाऊ शकतो? हो. अहो काहीतरीच काय बोलताय तुम्ही. उलट मला वाटतं की तुम्हीच लोक त्याच्या जीवावर उठलाय. काय बोलतेस तू? खरं तेच बोलते. जर असं नसतं ना तर हॉस्पिटलच्या रेकॉर्ड्स मध्ये अर्जुन मेलाय अशी नोंद का आहे? अर्जुन जिवंत आहे आणि तो इथे आहे. तुझ्यामुळे जर बाहेर कोणाला कळलं ना तर माझ्या अर्जुनचा जीव जाऊ शकतो. या आधी सुद्धा 2 प्राणघातक हल्ले झालेत माझ्या अर्जुनवरती. आज हा माझा अर्जुन असा आहे याचं कारण तो नाहीये, तर त्याचं कारण अशी काही माणसं आहेत ज्यांना अर्जुनचं भलं कधीच बघवलं नाही. त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पण जर माझ्या अर्जुनला काही झालं ना तर मी जिवंत नाही राहू शकणार. आणि जर तुझ्यामुळे माझ्या अर्जुनच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना प्रांजली, तर तुला मारून टाकायला मी मागे पुढे बघणार नाही. तुला सांगितलं ना तेवढं कर. इथून बाहेर जाऊन कोणाला काही बोललीस ना तर पुढे काही बोलण्यासाठी जिवंत राहणार नाहीस, कारण मी मारून टाकेन तुला. मी कशाला कोणाला बाहेर जाऊन हे सांगू? तुझा बायोडेटा मिळालाय मला. तू पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये होतीस ना, तिथे तुझ्या हलगर्जीपणामुळे अशाच एका पेशंटचा जीव गेला. पण माझा बायोडेटा मी आणला. हो डॉक्टर, हे लोक जे काही सांगतात ते सगळं खरं आहे. माझ्या समोर या पेशंटवर प्राणघातक हल्ला झाला. नशिबाने वाचला तो. मग मी यांना मदत करण्याचं ठरवलं. तुम्ही सगळे सांगताय त्या गोष्टींवर मी विश्वास ठेवायला तयार आहे. आणि इथून बाहेर गेल्यावर मी अर्जुन विषयी कोणाशीही एक शब्दही बोलणार नाही. पण माझी एक अट आहे. अट कसली घालते का? कुठे उभेस माहिती आहे ना? अजय 1 मिनिट थांब. ताई ही अटबीट काय घालते? थांब. मॅडमची काय अट आहे ती तर ऐकून घेऊया. बोला. मी तुमचं सगळं ऐकेन जर तुम्ही अर्जुनला सुधरवायची एक संधी मला दिली तर. झालं तुझं बोलून? निघायचं आता. हो हो पण प्लीज माझं निघ म्हटलं ना. तुला एकदा सांगितलं कळत नाही? सांगितलं एकदा जा इकडनं.